Hello friends, I am Dinesh Evle, a faculty of Vision Science Academy welcomes you all in Vision Science Academy. Now we are at the last point of first topic units and measurement. जो आतापर्यंत आपले व्हिडिओ लेक्चर्स झालेले होते ह्या सगळ्या व्हिडिओ लेक्चर्सच्या आपण आता शेवटच्या टॉपिक वर आहेत. लास्ट पॉइंट येतो आता ह्या चॅप्टर मधला आणि तो टॉपिक आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आतापर्यंत जेवढं आपण लर्न केलं होतं त्यातला हा लास्ट बिट असणार आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. फार रेअरली विचारला जाणारा क्वेश्चन आहे. आता एक्झॅक्टली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय असतं तर बऱ्याच वेळेस स्टुडंट्स तुम्ही ज्यावेळेस काही कॅल्क्युलेशन्स करत असतात मोस्ट ऑफ द टाइम्स बऱ्याच स्टुडंट आपण एक एक्झाम्पल घेऊ की कॅल्क्युलेशन्स कसे येतात. कॅल्क्युलेशन्स येत असताना काही जणांचे येतं 6400, काही जणांचे येतं 64 into 10 to the power 2 आणि काही जण ह्यालाच लिहितात 6.4 into 10 to the power 3. आता ह्या केस मध्ये आपल्याकडे तीन आन्सर्स आहेत. ज्यावेळेस आपण कुठलेही कॅल्क्युलेशन करतो तर आपण एक एक्झाम्पल कन्सिडर केलं की एखाद्या स्टुडंटचा आन्सर आहे 6400. सेकंड स्टुडंट जो असेल त्याचं पॉसिबल आहे 64 into 10 to the power 2 आणि थर्ड 6.4 into 10 to the power 3. आता हे थ्री आन्सर्स आले आणि आतापर्यंत आपण तिन्ही आन्सर्स करेक्ट कन्सिडर केलेले कारण 6400 म्हणजे 64 into 10 to the power 2 मीन्स 6.4 into 10 to the power 3. ह्या तिघांचाही मीनिंग कसं पाहिजे तर एकच आहे, वेगवेगळा मीनिंग नाहीये. पण ह्यापैकी ज्यावेळेस कन्फाइंड आन्सर करायचं असतं आपल्याला एक फिक्स आन्सर करायचं असतं त्यावेळेस आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आपल्याला यूज करावा लागतो. आतापर्यंत तुमचे सगळे आन्सर्स आपण करेक्ट दिलेले आहेत. बऱ्याच वेळेस मग स्टुडंट विचारतात की सर असं लिहिलं तर चालतं का, सेकंड फॉर्मॅट मध्ये लिहिलं चालेल का, फर्स्ट फॉर्मॅट मध्ये लिहिलं चालेल का. पण आपण हे सगळ्यांना आतापर्यंत करेक्ट दिलेले. पण जर ऑप्शन जर तुम्हाला असे दिले असतील तर त्यावेळेस मात्र तुमचा गोंधळ होणार आहे. मग हा प्रॉब्लेम रिमूव्ह कसा करायचा त्याच्यासाठी आपल्याला लर्न करावं लागणार आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता एक्झॅक्टली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय असतं त्याची डेफिनेशन आपण बघूया. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी म्हणजे आपण एखादी फिजिकल क्वांटिटी कन्सिडर केली असेल, रेडियस असेल ती झाली फिजिकल क्वांटिटी. मग डेफिनेशन काय, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज डिफाइन्ड ॲज द व्हॅल्यू ऑफ इट्स मॅग्निट्यूड. व्हॅल्यू ऑफ इट्स मॅग्निट्यूड म्हणजे काय, तुम्ही जी फिजिकल क्वांटिटी घेतली त्या फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड. व्हॅल्यू ऑफ इट्स मॅग्निट्यूड राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट इंटिग्रल पॉवर. राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट इंटिग्रल पॉवर ऑफ 10. आता याचा मीनिंग काय होतो की आता आपल्याला एक फिजिकल क्वांटिटी दिलेली आपण कन्सिडर केलं की आपल्याकडे एक फिजिकल क्वांटिटी रेडियस आणि ह्या रेडियसची व्हॅल्यू जी आहे ह्या रेडियसची व्हॅल्यू आपण कन्सिडर करू सेम 6400 किलोमीटर. आता आपण ही रेडियसची व्हॅल्यू कन्सिडर केली मग ह्या केस मध्ये फिजिकल क्वांटिटी प्रोव्हाइड केलेली रेडियस, व्हॅल्यू ऑफ इट्स मॅग्निट्यूड. व्हॅल्यू ऑफ इट्स मॅग्निट्यूड म्हणजे त्या रेडियसचं मॅग्निट्यूड. ह्या केस मध्ये 6400 हे झालं त्याचं मॅग्निट्यूड. ह्या मॅग्निट्यूडला काय करायचंय तर राउंडेड ऑफ. दिस मॅग्निट्यूड शुड बी राउंडेड ऑफ. ह्या मॅग्निट्यूडला राउंड ऑफ करायचंय. कुठं राउंड ऑफ करायचंय, टू द नियरेस्ट इंटिग्रल पॉवर ऑफ 10. म्हणजे तुम्हाला ह्या मॅग्निट्यूडला 10 टू द पॉवरच्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचंय आणि असं कन्वर्ट करायचंय की तो नंबर त्या 10 च्या जवळ पाहिजे. मग आता 10 च्या जवळ पाहिजे तर आपण इथं एक्झाम्पल लिहिलेत 64 into 10 to the power 2, 6.4 into 10 to the power 3. अजून एखादा ऑप्शन घ्यायचं झालं तर 0.6 into 10 to the power 4. आता चार केस आले. आता ह्या केस मध्ये सुद्धा आपण ह्या नंबरला कन्वर्ट केलं 10 to the power 2, 10 to the power 3, 10 to the power 4. सगळ्याच केसेस मध्ये आपण नंबरला कन्वर्ट केलेले 10 to the power मध्ये. मग त्यांनी काय सांगितलं की 10 to the power मध्ये कन्वर्ट करत असताना तो नंबर पाहिजे नियरेस्ट इंटिग्रल पॉवर ऑफ 10. मग नियरेस्ट इंटिग्रल पॉवर ऑफ 10 मध्ये म्हणजे जो नंबर आहे तो आला 0.6 की जो नंबर 10 च्या जवळपास पाहिजे. मग तो नंबर काय येतो 0.6 त्याला इंटिग्रल पॉवर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. 6.4 सुद्धा 10 च्या जवळ आहे. मग आता कन्फ्युजन येतं कारण 64 थोडासा अवे
0.6 आणि 6.4 हे क्लोज आहे. इथे आपण 6.4 जरी केलं तरी चालतं. हे दोन्ही पण क्लोज आहेत. मग याच्यात अजून एक सब रूल आहे की आता तो सब रूल बघू की कुठलाही नंबर जो असेल त्याला आपण a into 10 to the power n ह्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचे. जोही नंबर असेल त्या नंबरला आपल्याला a into 10 to the power n च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे याच्यामध्ये 10 to the power n मध्ये हा n काय असणार आहे, तर हा एक इंटिग्रल नंबर आहे आणि हा इंटिग्रल नंबर म्हणजेच त्याला म्हणणार आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं जातं तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, आणि ते ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय तर 10 to the power. म्हणजे ज्याही वेळेस 10 to the power चा जो वरचा टॉपचा पोर्शन असणार आहे त्या टॉपच्या पोर्शनला आपण म्हणणार ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. समजा एक सिंपल केस घेतली तर 10 to the power किती आहे 2, मग आपली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती असणार आहे 2. इथे 10 to the power किती आहे 3, मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती असणार आहे 3. 10 to the power 4 द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 4. मग आपल्याला यातले करेक्ट काढायचे. आता त्याच्यातला सेकंड पार्ट की a, हा a काय असतो तर a इज द नंबर. हा एक जनरल नंबर असणार जे मॅग्निट्यूड असणार आहे 6400 हा नंबर आहे. आणि हा नंबर कसा असला पाहिजे त्याचा फॉर्मॅट कसा असावा तर तो नंबर 0.5. हा नंबर जो आहे हा नंबर should be less than or equal to 0.5 or less than 5. म्हणजे हा नंबर जो आहे ज्यावेळेस आपण हा नंबर कन्सिडर करतो तर हा नंबर तिथं आपल्याला एक रिलेशन दिलेलं आहे. हे रिलेशन मध्ये काय आहे की तो जो नंबर असणार आहे a should be greater than or equal to 0.5. a should be greater than or equal to 0.5 or less than 5. हा जो a नंबर आहे हा a नंबर असला पाहिजे greater than 0.5 or equal to 5 or it should be less than 5. म्हणजे तुम्हाला तो नंबर 0.5 पेक्षा मोठा ठेवायचा आहे आणि 5 पेक्षा तो नंबर लहान पाहिजे. आता या केस मध्ये जर आपण पाहिलं तर या केस मध्ये 6400 होतं. ह्या 6400 ला तुम्हाला 0.5 आणि 5 च्या रेंज मध्ये बसवायचंय. मग ह्या रेंज मध्ये बसवत असताना 6.4 जर तुम्ही घेतलं तर हा नंबर 5 पेक्षा ग्रेटर झाला ते आपल्याला जमणार नाही. मग लास्ट ऑप्शन काय तर 0.64. 0.64 हा एलिजिबल आहे का कारण a should be greater than or equal to 0.5. मग ह्या केस मध्ये हा 0.6 हा 0.5 पेक्षा मोठा आहे. म्हणजे तुम्हाला ह्यापैकी कुठला आन्सर घ्यावा लागेल तर आपल्याला कन्सिडर करावं लागेल 0.64. जो 6400 होतं त्याला तुम्हाला लिहावं लागणार आहे 0.64 इंटू. आता ज्यावेळेस 0.64 लिहिणार आपण त्यावेळेस आपल्याला इंटू किती करावं लागेल तर इंटू करावं लागेल 10 to the power 4. मग इंटू केला पण 10 to the power 4. मग ह्या केस मध्ये आपलं जे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असणार आहे 4. म्हणजे त्याला आपलं याचं आन्सर की ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जे आहे ते 4. कधी जर आपण ह्याला किलोमीटर मध्येच ठेवलं तर, जर तुम्ही ह्याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर याची ऑर्डर जी आहे ही ऑर्डर पुन्हा चेंज होणार. तर आपण बेसिकली काय करतो की सगळ्यांना स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणतो. म्हणजे आपण त्याचं युनिट मीटर मध्ये आणणार आणि मीटर मध्ये आणून त्याला काय करणार तर आपण कन्वर्ट करणार. जर त्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं तर 0.64 ह्या ठिकाणी तर किलोमीटरच असणार आहे इनटू किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 10 to the power 3. त्यामुळे या ठिकाणी होईल 10 to the power 7 आणि हे आलं आता मीटर. या केस मध्ये 7 जे झालं ते झालं आपण फायनल आन्सर जे असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ रेडियस. ही रेडियस कोणाची आहे ती झाली अर्थची रेडियस. मग तुम्हाला क्वेश्चन काय दिला जातो मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला ही रेडियस सुद्धा दिल्या जाणार नाही आणि ह्याऐवजी काय असणार आहे तर सिंपल क्वेश्चन इज फाइंड द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ रेडियस ऑफ अर्थ. रेडियस ऑफ अर्थ तुम्हाला माहिती आहे त्यावरून त्याचा ऑर्डर काढायचंय मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचंय. मग ह्या केस साठी तुम्हाला रेडियस प्रोव्हाइड केलेली नाही पण ती रेडियस तुम्हाला माहिती कारण ती व्हॅल्यू स्टँडर्ड आहे. मग ह्याला कशामध्ये कन्वर्ट करणार मीटर मध्ये आणि ऑर्डर आली 7. असंच तुम्हाला ऑर्डर विचारू शकतात की इलेक्ट्रॉनचं जे मास आहे त्या इलेक्ट्रॉनच्या मासची ऑर्डर काय असणार आहे, प्रोटॉनच्या मासची ऑर्डर काय असणार आहे किंवा वेगवेगळ्या रेडियस दिल्या जातील तुम्हाला. मग ती ॲटॉमिक रेडियस असू शकते एखाद्या एलिमेंटची. तर त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला हे विचारलं जातं. हा झाला आपला लास्ट पॉइंट आणि ह्या ठिकाणी चॅप्टर जो आहे आपला तर आपला चॅप्टर मोस्टली कम्प्लिटली एंड झालेला आहे. मग त्याच्यातला कुठला पार्ट बाकी आहे तर जे न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आपल्याला ते न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे बाकी आहेत. आता याचं एक जस्ट ओव्हरलुक केलं आपण की ह्या चॅप्टर मध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे आपण. तर आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ ह्या चॅप्टरचा. सगळ्यात स्टार्टिंगला आपण युनिट्स पाहिले.
मग हे जे युनिट्स होते त्या युनिट्सची डेफिनेशन पाहिली. एखादं युनिट जर फॉर्म करायचं असेल तर त्याच्या काही प्रॉपर्टीज असतात. त्या प्रॉपर्टीज आहेत की ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असावं, ते कॉन्स्टंट असावं विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड स्पेस, ते रिकव्हरेबल पाहिजे, त्याला आपण रिप्रोड्यूस करू शकलो पाहिजे, ते इझिली अवेलेबल झालं पाहिजे. त्या बेसिक पॉइंट झाले रिलेटेड टू युनिट्स. सेकंड पॉइंट आपण जो पाहिला तर सेकंड पॉइंट पाहिला आपण की युनिट्सचे टाइप्स पाहिले. त्यामध्ये आपण फंडामेंटल युनिट्स घेतले, डिराइव्ह युनिट्स घेतले. ह्या फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ह युनिटशी रिलेटेड होत्या फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ह क्वांटिटीज. याच्यामध्ये आपण 7 फिजिकल क्वांटिटीज पाहिल्यात की ज्या फंडामेंटल आहेत. अदर दॅन दिस देर आर 2 क्वांटिटीज विच आर कॉल्ड एज सप्लिमेंटरी क्वांटिटीज. फंडामेंटल 7 आहेत, त्यानंतर 2 सप्लिमेंटरी. ह्या 2 सप्लिमेंटरी कोणत्या आहेत तर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. ह्या 2 क्वांटिटीज सप्लिमेंटरी आहेत. आता प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल एक्झॅक्टली काय असतो तर आपण जो अँगल लिहितो अँगल 30 डिग्री, तर हा जो अँगल आहे हा जनरली आपला प्लेन अँगल. तर आपण ह्याला डिग्रीचं कन्वर्जन करत असतो रेडियन मध्ये. याचं युनिट लिहिलं जातं रेडियन. अँगल्स जे त्या अँगल्सला आपण कन्वर्ट करत असतो रेडियन मध्ये. सेकंड आहे की आपण कन्सिडर करतो सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगल काय, जर एखादा स्पियर असेल आणि स्पियरचा एवढा पोर्शन तुम्ही कट केला तर हा सेंटर आहे आणि ह्या सेंटर सोबत हा जो स्पियर आहे हा स्पियर इथं काहीतरी अँगल इन्क्लूड करत, म्हणजे हा अँगल सॉलिड मध्ये फॉर्म झालेला आहे. तर हा जो अँगल झाला हा सॉलिड मधला अँगल आहे ज्याचं युनिट असतं स्टे रेडियन. मग आपण 2 सप्लिमेंटरी युनिट्स बघायला, एक प्लेन अँगलचं रेडियन, दुसरं सॉलिड अँगल स्टे रेडियन. हे 2 युनिट झाले सप्लिमेंटरी. आणि अदर दॅन दिस ह्या नंतर जे उरलेले असणार, उरलेले सगळे असणार तुमचे डिराइव्ह युनिट्स. ते बेसिक पॉइंट झालेत. मग युनिट मध्ये आपण कुठले कुठले टाइप्स पाहिले तर फंडामेंटल युनिट्स पाहिले, डिराइव्ह युनिट्स पाहिले, फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ह क्वांटिटी, त्यांच्या प्रॉपर्टीज. ह्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो आपण पाहिला तो होता डायमेन्शन्स. मग डायमेन्शन्स मध्ये आपण जर कुठल्याही फंडामेंटल क्वांटिटी ज्या आहेत ह्या 7 जणांना, त्यापैकी कुठल्याही आपण बेस क्वांटिटी, ह्यांना आपण बेस क्वांटिटी पण म्हणतो, तर ह्यांना जर आपण सिलेक्ट करून जर फॉर्मॅट मध्ये लिहिलं LMT च्या लेंथ, मास अँड टाइम आणि त्याला जर एक ब्रॅकेट टाकला, त्या प्रोसेसला आपण म्हणतो प्रोव्हाइडिंग डायमेन्शन्स. या केस मध्ये आपण त्यांना काय दिले डायमेन्शन्स प्रोव्हाइड केलेले. मग ह्याच्यावरून डायमेन्शनल अनालिसिस होतं. मग त्या डायमेन्शनल अनालिसिसच्या काही प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत की डायमेन्शनल अनालिसिस कसं केलं जातं. मग एखादं इक्वेशन दिलेलं असेल, एखादा फॉर्म्युला असेल, तर हा फॉर्म्युला करेक्ट आहे किंवा नाहीये हे आपण ह्या डायमेन्शनल अनालिसिस वरून बघत असतो. मग तो पार्ट झाला तुमचा डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शनल अनालिसिस नंतर आपण काही फिजिकल क्वांटिटीज घेतल्या होत्या, 20 ते 25 फिजिकल क्वांटिटीज, आणि ज्यांचे सगळ्यांचे आपण डायमेन्शन्स काढायला सुरुवात केली होती. नेक्स्ट आपण नेक्स्ट पॉइंट जो लर्न केला होता यानंतरचा तो होता एरर्स. मग एरर्स मध्ये एरर्सचे टाइप्स पाहिले आपण, एररची डेफिनेशन पाहिली. मग त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल एरर असेल, सिस्टमॅटिक एरर असेल, रँडम एरर असेल, ते नंबर ऑफ एरर्स होते आणि यांचे रिझन्स पाहिले होते की इन्स्ट्रुमेंटल एरर का डेव्हलप होत असेल, सिस्टमॅटिक एरर का डेव्हलप होतो, पर्सनल एरर का डेव्हलप होतो आणि रँडम एरर का डेव्हलप होतो. तर रँडम एरर असा एरर की जो काही जरी केलं तर तो रिमूव्ह होत नाही. मग अशा एररला आपण रँडम एरर सांगितलं होतं. जर तुमचं डिव्हाइसच फॉल्टी असेल तो इन्स्ट्रुमेंटल एरर झाला, तुमच्याकडनं सेटिंग रॉंग झाली तो सिस्टमॅटिक एरर झाला. आणि जर आपल्यातच काही डिसॅबिलिटीज असतील की माझं विजन आहे, विजन म्हणजे आपला क्लास नाही, माझं विजन म्हणजे माझी डोळ्याची जी आयसाइट आहे ही जर क्लिअर नसेल, मला दिसतानाच क्लिअरली दिसत नसेल, तर ह्या केसमध्ये तो माझ्यामध्ये डेव्हलप असलेला एरर आहे किंवा माझ्यामुळे प्रोड्यूस होणारा एरर आहे, त्याला आपण म्हणलो होतं पर्सनल एरर. म्हणजे झालं ते एरर्सचे टाइप्स. एररच्या टाइप्स नंतर आपण हा एरर जो आहे हा एरर, तर मग ह्या एररशी रिलेटेड ज्या टर्म्स होत्या याच्यामध्ये मीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे, त्यानंतर ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करणे, त्यानंतर मीन ऍब्सोल्यूट एरर आणि लास्ट मग पर्सेंटेज एरर, रिलेटिव्ह एरर. तर ह्या एक मॅथमॅटिकल टर्म्स होत्या. ह्या मॅथमॅटिकल टर्म्स तुम्ही एकदा कम्प्लिटली ओव्हरलुक करा, कारण एरर्सवर मॅक्झिमम प्रॉब्लेम जे आहेत हे जेई साठीच विचारले जातात. नीट साठी त्याच्यावर फार रेअर क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन्स, पण जेईचे जे क्वेश्चन्स आहेत हे सहसा वर्नियर कॅलिपरशी रिलेटेड किंवा लिस्ट काउंटशी रिलेटेड आहेत, ज्याच्यामध्ये पर्सेंटेज एरर यूज केल्या जातं. ते सगळे बेसिक कन्सेप्ट होते. मग त्यानंतर आपण नंबरशी रिलेटेड किंवा नंबर सोबत आपण खेळलेलो. मग त्यामध्ये आपण सिग्निफिकंट फिगर्स पाहिल्या. त्यामध्ये कुठले नंबर्स हे सिग्निफिकंट असतात, सर्टन असतात,
त्याच्याशी रिलेटेड काही रूल्स होते की तुमचा झिरो जो असतो हा झिरो लीडिंग आहे, ट्रेलिंग आहे की हा बिटवीन टू नॉन झिरो नंबर्स आहेत, याच्याशी रिलेटेड काही रूल्स होते. ते रूल्स फॉलो करून आपण 10 ते 12 प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह केले होते. त्यानंतर एक लास्ट रूल, इम्पॉर्टंट रूल होता की जो जनरली कुठल्याच क्लासेसला शिकवला जात नाही. तो जो आपण एकदम लास्ट एक्झाम्पल घेतलं होतं 1200 आणि 1200 kg, तो एक महत्वाचा पॉइंट आहे, तो सुद्धा एकदा ओव्हरलुक करताल. त्यानंतर सिग्निफिकंट फिगर्स नंतर आपण ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन कसं करायचं याच्याशी रिलेटेड असलेले काही रूल्स पाहिले की ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन जे त्याच्यावर एक प्रॉब्लेम जो होता, हा प्रॉब्लेम सहसा IIT साठीच विचारला जातो, जेईच्याच एक्झामला विचारला जातो, नीटलाही तो प्रॉब्लेम सहसा विचारला जात नाही. पण आपल्याला ते कन्सेप्ट सगळे लर्न करायचे आहेत, त्यामुळे सर्वांनी ते लर्न करणं मस्ट आहे. आणि लास्ट आपण पाहिलं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर हा एवढे पूर्ण कंटेंट जे आहेत हे सगळे पूर्ण कंटेंट आपल्या फर्स्ट चॅप्टर युनिट अँड मेजरमेंट मध्ये आहे. आता नेक्स्ट सेशन जे असेल तर नेक्स्ट सेशन असणार आहे कम्प्लिटली बेस्ड ऑन प्रॉब्लेम. तर आता आपण नेक्स्ट सेशन स्टार्ट करू प्रॉब्लेम.